तर आज दिवसभर कोणकोणती कामं केलेत ते पाहू. तर बघा इथं आज दिवसभर ही साबणं बनवलेली आहेत. हा जो साबण आहे आपला मोस्ट सेल होणारा साबण आहे. हा साबण आहे लुफा मुरक्कन सोप आहे. मुरक्कन सोपला खूप जास्त डिमांड आहे आणि खूप छान रिझल्ट आहे, म्हणून ही साबणं बनवलेली आहेत. त्याच्यानंतर पिंपल स्पेशल सोप जो आहे नीम ॲलोवेरा सोप हा बनवलेला आहे. आणि त्याच्यानंतर स्किन व्हाईटनिंगसाठी आपला हा मंजिस्टा सोप आहे. ऑल स्किनसाठी हा सुटेबल आहे. तर ही एवढी साबणं बनवली दिवसभर. बराच वेळ गेलेला आहे, कारण की लुफाला स्वच्छ करायचं, कट करायचं, परत त्याला सुकवायचं आणि त्याच्यानंतर साबणं बनायला पण खूप वेळ लागतो. आपल्याकडे 5 मोल्ड आहेत. 5 मोल्डमध्ये एवढी सगळी साबणं बनलेली आहेत, म्हणजे एक एक बॅच करून असं बनवलेली आहेत. तर साधारणतः एक बॅच बनायला 2.5 ते 3 तास लागतात आणि साधारणतः भरपूर आपल्या बॅच तयार झालेले आहेत हे आता. आणि त्याच्यानंतर बघा हे सिरम बनवलेलं आहे अँटी ॲक्ने स्पेशल, आणि या पातेल्यामध्ये गोल्डन सिरम पण तयार आहे. गोल्डन सिरम साधारणतः 4 ते 5 दिवसापासून बनते. आज रेडी झालेला आहे. आता आराम पण महत्त्वाचा आहे, म्हणून आता 2 वाजता पॅक झालेली आहेत आपली सगळी साबणं. तर आता उद्या आपण हे ठेवून टाकू जागच्या जागी, कारण की साबणांना खूप वेळ लागतो आणि त्यामुळं आपली बऱ्याच ऑर्डर ज्या आहेत त्या पेंडिंग राहतात साबणं नसले की. तर साबणं आपली तयार आहेत आणि आता उद्या सकाळी पॅकिंगचं काम करायचं आहे आपल्याला. तर काल जो किस्सा झालेला आहे कावळ्यांचा, तो मी पुन्हा मिस्टरांना आणखीन एकदा सांगितला आणि त्यांना पाहायचं आहे की खरंच हे खरं आहे का. त्यासाठी आम्ही वरती चाललो आहे आणि पाहू. आता सकाळीचे साधारणतः 7 वाजले, 7:30 वाजले असतील, 7 वाजलेत. तर आता पाहायचं आहे की कावळे परत तसं करतात का, हे मिस्टरांना पाहायचं आहे. मला तर माहीत आहे, पण त्यांनासुद्धा पाहायचं आहे. तर चला बघू. इथे व्हिडिओ जो आहे तो थोडासा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे. तर इथं आम्ही शोधत होतो कुठं आहेत नेमकं म्हणून, पण दिसत नव्हते कुठंच. आणि इतक्यामध्ये पटकन वरच्या साईडला ते येऊन बसले. मागच्या साईडला तुम्हाला दाखवते. आता इथं पाहत होते मी, इथे कुठेच दिसत नव्हते आणि आवाज पण येत नव्हता. तर थोडंसं चालली होती शोध आल्या वरती, आणि लगेच पटकन मला जाणवलं की इकडल्या साईडला येऊन बसले म्हणून. तर हे इथं येऊन बसले होते तोपर्यंत तरी, आणि आता हे माझ्यासोबत होते, त्यामुळं मी इतकं पुढच्या साईडला आले तरी पण ते अटॅक करत होते. आणि यांनी त्यांना हाकलून दिलं तरी पण 2-3 वेळा पुन्हा येऊन बसले होते ते. त्याच्यानंतर मी सोलापूरला आले. साधारणतः 11 वाजले होते आणि ज्या पण वस्तू आपल्याला घ्यायच्या होत्या त्या घेतल्या, कारण की व्हिडिओसाठी म्हणा किंवा आपलं जे पण प्रोडक्ट आपण बनवतो त्यासाठी आपल्या वस्तू ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत. आणि छोट्या वस्तूंनासुद्धा मला सोलापूरला जावं लागतं. जे पण पाहिजे असेल ते आणण्यासाठी सोलापूरला जावं लागतं. तर ही आपली मोल्ड आहेत, जे की साबणं बनवण्यासाठी आपल्याला कामी येतात. रात्री पाहिलं, काल अख्खा दिवस जो आहे तो नुसतं साबणं बनवण्यात गेला. त्यामुळं म्हणलं की ही मोल्ड जे आहे ते आणून ठेवायचं. बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की मोल्ड आणायचं, पण मिळत नव्हते मला. आणि मी त्या दुकानवाल्या भैयांना ऑर्डर करून सांगितलं होतं की या शेपमधले मला मोल्ड पाहिजेत, आणि त्यांनी त्या पद्धतीचे आणून ठेवले होते. पण कलर एकसारखा नव्हता, वेगवेगळ्या कलरमध्ये त्यांनी अवेलेबल करून दिले होते. तरी काही हरकत नाही. साबणाचा शेप महत्त्वाचा आहे, मोल्डचा कलर नाही. आणि इथं चॉकलेट मोल्डसुद्धा आणलेत. आपल्या काही वस्तू ज्या आहेत त्या आणखी नवीन आपण बनवणार आहोत, त्या कोणत्या आहेत काय सगळं काही नंतरच्या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईलच. खूप साऱ्या वस्तू आपण घेऊन आलो होतो. खूप सारा बाजार झाला होता आणि सगळा बाजार जो आहे तो आपलं प्रोडक्ट बनवण्यासंदर्भातच होता. बाकीच्या कोणत्याही वस्तू नव्हत्या. तर या सगळ्या वस्तू घेऊन आले आणि ते जागच्या जागी लावणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं. सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या म्हणजे मोल्ड जे आहे ते आपल्याला सॅनिटाईज करायचे असतात आणि त्याच्यानंतरच बॉक्समध्ये भरून ठेवायचे असतात. त्यानंतर मी हे सगळे मोल्ड जे आहेत ते धुतले आणि या पद्धतीचे सगळे आपले मोल्ड आहेत. क्वालिटी एक नंबर मिळाली, खूप छान क्वालिटी आहे. पण एवढंच की कलर वेगवेगळे आहेत. तर सिटीमध्ये जाऊन आले आणि खास करून मोल्डसाठी गेले होते. आणखीन काही प्रोडक्ट जे आहेत ते आपले नवीन येणारे आहेत. आणि साबणाच्या बाबतीत होत होतं काय की जेव्हा पण अचानक जास्त ऑर्डर आल्या ना, मग तेव्हा खूप जास्त कामाचं प्रेशर जे आहे ते वाढायचं. कारण की आपल्याकडे फक्त 5 मोल्डवरती मी आत्तापर्यंतचा प्रवास केलेला आहे. साधारणतः
8-9 महिने झालेले आहेत. तर आत्तापर्यंत 5 मोल्डवरती सगळं काही भागवलेलं आहे. बाकीचे जे साईज वगैरे आहेत ते सगळे जर मिळून पाहिलं तर एकूण टोटल 8 ते 10 मोल्ड आपल्याकडे आहेत, म्हणजे वेगवेगळ्या साईजमधले किंवा शेपमधले. आणि जे महत्त्वाचे आहेत ते 5च आहेत आपल्याकडे. तर त्यामुळं त्या शेपमध्ये मोल्ड मिळत नव्हते, तरीसुद्धा शोधाशोध करून आणलेले आहेत. 10 मोल्ड झालेले आहेत आता. 10 आणि ते 5 असे टोटल 15. आणखीन 1-2 मोल्ड जे आहेत ते मिळणारे आहेत. त्यांना सांगितलं आणखीन 2 मोल्ड आणून ठेवा म्हणून. म्हणजे टोटल असे एकाच बॅचमध्ये आपले 100 साबणं जे आहेत ते तयार होतील आता. म्हणजे थोडंसं कामाचं प्रेशर जे आहे ते कमी होणार आहे, अचानक ऑर्डर जरी आल्या तरी. तर त्यासाठी मोल्डचं काम महत्त्वाचं केलं. आणखीन 1-2 प्रोडक्ट आता या आठवड्यामध्ये आपले येणार आहेत नवीन. आणि बघा तुम्हाला मोल्ड कसे आहेत काय सगळं काही दाखवलेलं आहे. तर थोडासा आराम, कारण की रात्री 2:15 वाजता झोपलेली आहे. थोडंसं एक अर्धा तास आराम करते आणि त्याच्यानंतर बाकीची जी आवरावर आहे ती करून घेते. ही आहे आता दिवाबत्तीची वेळ. दिवाबत्ती केल्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळा आवरला आणि त्याच्यानंतर 7 वाजता आणि त्याच्यानंतर आत्ताच येते. दुपारी वगैरे आले नाही. कपडे पण मी खालच्या साईडलाच सुकायला घातले होते वाळायला. आणि त्याच्यानंतर आत्ताच येते. हे पण आलेत माझ्यासोबत, म्हणजे अगोदरच आलेत हे. दुपारी मी आलेच नाही, कारण की त्यांनी सांगितलं होतं. सकाळी ते पाहिले होते की पुन्हा तसंच होत होतं, जे की मी काल तुम्हाला शेअर केले ना, तसंच होत होतं. म्हणून हे बोलले की जाऊ नको शक्यतो वरती. आणि आता रात्रीचे वाजले 10 आणि आता काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे काही टेन्शन नाही. कारण की आता ते जाऊन बसले असतील आपल्या आपल्या घरामध्ये. तर थोडंसं चालायचं आहे म्हणून वरती आले. कारण की जेवण केल्यानंतर सांगितलं काल की जेवण केल्यानंतर थोडं का होईना चाललं तर बरं वाटतं. तर हे असं काही आपलं घर आहे इकडल्या साईडला. हे छोटंसं आपलं कंपाऊंड आहे, जे की किचन इकडे आहे. म्हणजे किचनच्या समोर हे कंपाऊंड आहे. आणि त्याच्यानंतर हे जे आहे पूर्वी आपलं शॉप होतं आणि आता बंद आहे. आता काही दिवसांसाठी आपण आपलेच पाहुणे आहेत त्यांना राहण्यासाठी दिलेलं आहे असंच, कारण की त्यांच्या घरचं बांधकाम चालू आहे. आणि हे जे आहे हे आपलं कार पार्किंग इथं आहे. तर असं काहीसं आहे. समोरून हा रोड आहे. हे रुचकीचं झाड आहे समोर. आता हे रुचकीचं झाड बरेच जण म्हणाले की चांगल्यासाठी असतं, त्यामुळं ते ठेवलेलं आहे. आणि हे इथं आम्ही राहतो या एवढ्या घरामध्ये. तर इकडे मेन दरवाजा आहे. हे एक झाड आहे आणि इथे आपला मेन दरवाजा आहे या साईडला. जरी मेन दरवाजा इकडे असला तरी वापर जास्त आम्ही कोणतं करतोय तर वापर जास्त या दरवाजाचा करतो. म्हणजे या गेटचा करतो वापर जास्त. तर माझी ॲक्सेस ती खाली आणि हे असं बाहेरून काहीसं आहे. तर डिटेल होम टूर जी आहे ती नंतर देईन मी. सगळं काही घर वगैरे दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये नंतरच्या. जेवण झाल्यानंतर म्हणलं की थोडंसं चालून येऊ म्हणून यांना सांगितलं. आणि हे माझ्या अगोदरच आले होते वरती आणि परत नंतर मग मी पण आले आणि थोडंसं आता चाललेलं आहे बऱ्यापैकी. अर्धा तास तरी मी इथं शतपावली घातलेली आहे. आणि आत्ता वेळ आहे व्हिडिओचा शेवट घ्यायची. आणि त्यामुळे म्हणलं कालचा जो पण व्हिडिओ मी शेअर केला होता त्या संदर्भात खूप सारे व्हॉट्सअपला मेसेज आले, खूप सारे कॉलसुद्धा आले. 10-12 ताईंनी कॉल केले होते आणि त्यांनी सांगितलं की हे चांगलं नाही आहे, तू चौकशी कर, बघ नेमकं काय आहे काय नाही. तर त्या संदर्भात बघू, मी सांगून ठेवलं आहे 2-3 आणि ते पण बघतील. पत्रिका वगैरे मागवली त्यांनी आणि त्याप्रमाणे सगळं काही बघता येईल. उद्या जाणार आहोत आम्ही आणि त्यानंतर जे पण असेल ते तुम्हाला सांगेनच, तुमच्याशी शेअर करेनच.
आणि आता सर्वांना शुभरात्री. चला बाय.